क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेश आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त रेवणी सिद्धेश्वरनगर, शंकरनगर, होटगी रोड येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. दिनांक 15 रविवार रोजी डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी आरोग्य सेवा प्रकल्पाअंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर संचलित लायन्स ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालय सोलापूर व यशोधरा हॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाऊ आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त होटगी रोड येथील रेवणी सिद्धेश्वर नगर येथे मोफत आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन महेश भाऊ आठवले, लायन्सचे उपप्रांतपाल राजेंद्र शाह कासवा, अध्यक्ष दिनेश बिराजदार, डॉक्टर हेडगेवार रक्तपिढीचे संचालक प्रकाश कुलकर्णी, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ममता कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदचे जयदेव सुरवसे, महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, बाळासाहेब सावंत, रिया शेख आणि क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री हनुमानाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी माजी चेअरमन विजयकुमार हत्तुरे, रुद्रप्पा कांबळे, आशिष वाघमारे, अमोल जगदाळे, मिलिंद गायकवाड, सोहेल शेख, अज्ञान सलघर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाढदिवसानिमित्त महेश भाऊ आठवले यांचा आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र शाह कासवा यांचा सत्कार करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपिढीचे जनसंपर्क अधिकारी सुशांत कुलकर्णी, यशोधरा हॉस्पिटलचे व्यंकटेश चिप्पा, डॉक्टर विशाखा बनसोडे, ब्रिजमोहन फोफलिया नेत्रालयाचे महासिद्ध मम्हाणे, सिद्धू सुरवसे, ज्ञानेश्वर कळकेरी आणि महेश भाऊ आठवले मित्रपरिवार यांच्या सहकार्य लाभले. डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी आरोग्य प्रकल्पाअंतर्गत यशोधरा हॉस्पिटलतर्फे एकूण 200 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी आणि लायन्स क्लबचे फोफलिया नेत्रालय यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांनी मोफत 20 करणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या फोफलिया नेत्रालय दमानीनगर या ठिकाणी करण्यात येणार आहे. शिबिराच्या शेवटी महेश भाऊ आठवले यांच्या हस्ते आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर सायंकाळी लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व तसेच आभार जयदेव सुरवसे यांनी मानले.